आम्ही राजश्री शाहू विद्यालयातील विद्यार्थी आहोत. माझे नाव वसुधा कोमल प्रकाश शिंदे आहे. नमस्कार, माझे नाव कोमल कविता गणेश ढोकले आहे. नमस्कार, माझे नाव महेश प्रदीप आहे. आमच्या ग्रुपचे नाव कौशल्य असे आहे. भारत कॉलेजला गणपतीत भाग घेत असताना आमच्या वर्ग शिक्षकांनी आम्हाला समाजातील समस्या शोधायला सांगितल्या. समाजात आम्हाला प्रकटतेने जाणवलेल्या समस्या म्हणजे सण समारंभात सर्रास वापरल्या जाणाऱ्या तंबाखू व प्लास्टिकयुक्त पत्रावळ्या त्या कधीही निसर्गातून मुक्त होत नाही. आमच्या ग्रुपने यावर एक उपाय शोधून काढला. जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे पूर्वी सण समारंभात झाडांच्या पानांपासून तयार केल्या जाणाऱ्या पत्रावळ्या वापरल्या जायच्या, ज्या निसर्गात लगेच मिसळून जायच्या व नैसर्गिक प्रक्रिया संतुलित राहायची. या उपायाचा आणखी एक फायदा असा आहे की आदिवासी व डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी व्यवसाय उपलब्ध होईल व तो भाग समृद्ध होईल. आता आपण पानांपासून पत्रावळी कशी बनवायची हे बघणार आहोत. आता आपल्याला अशा प्रकारचे पाने घ्यायचे आहेत व काही बारीक काड्या घ्यायच्या आहेत. प्लास्टिकयुक्त पत्रावळी मुख्य जनावरांनी खाल्ली तर ते मृत्युमुखी पडू शकतात. प्लास्टिक पत्रावळी लवकर निसर्गात होत नाही. प्लास्टिक पत्रावळीमुळे निसर्गाची हानी होते. म्हणून आपण या पानांपासून पत्रावळी बनवणाऱ्या कपड्यासाठी आपल्याला वडाची किंवा पळसाच्या झाडांची पाने घ्यायची आहेत व बारीक काड्याही घ्यायच्या आहेत. आपल्याला मोठे पाने मध्यम भागी लावायचे आहेत. व त्याला बाजूने अशी पाने जोडायची आहेत. आपली अशा प्रकारे पत्रावळी तयार झाली.